स्टँडर्ड 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक. याच्यामध्ये आज आपण बघूया व्हॉट आर मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स. मॅथमॅटिकल स्टेटमेंट समजण्यासाठी पहिल्यांदा बघूया टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. पहिला टाइप त्याच्यामध्ये आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे असा सेंटेन्स ज्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्या टाइपच्या सेंटेन्सला म्हणायचं असर्टिव्ह सेंटेन्स. इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या स्टेटमेंटमध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणून या सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं. दुसरा टाइप आहे सेंटेन्सचा इम्परेटिव्ह सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये समोरच्याला आपण काहीतरी इन्फॉर्मेशन, समोरच्याला काहीतरी कमांड देतो, रिक्वेस्ट करतो किंवा ऑर्डर देतो. त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, कंप्लीट युअर असाइनमेंट. हे समोरच्याला आपण काय करतोय? ऑर्डर देतोय. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. या टाईपच्या सेंटेन्समध्ये आपण समोरच्याला प्रश्न विचारतो. तर क्वेश्चन सुद्धा एक टाईपचा सेंटेन्स आहे. त्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम? हा एक इंटरोगेटिव्ह टाईपचा सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर ना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फोर्थ टाईप आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. असा सेंटेन्स ज्याच्यामध्ये आपण इमोशन्स एक्सप्रेस करतो त्याला म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, दिस प्लेस इज सो ब्युटिफुल आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आहे. तर हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. याच्यामध्ये आपण इमोशन्स एक्सप्रेस करतो. यापैकी पहिला जो टाईप आहे असर्टिव्ह सेंटेन्स, त्या टाईपच्या सेंटेन्सला आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट म्हणतो. हा जो असर्टिव्ह सेंटेन्स असतो तोच मॅथमॅटिकल स्टेटमेंट असतो. ज्याच्यामध्ये समोरच्याला आपण इन्फॉर्मेशन देतो त्या टाईपच्या सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं. आणि असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स असणार आहे. आता असर्टिव्ह सेंटेन्स दोन टाईपचे असतात. एक असतं सिंपल स्टेटमेंट्स आणि दुसरे असतात कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंटमध्ये एकच इन्फॉर्मेशन दिलेली असते. एकच इन्फॉर्मेशन, एकच सेंटेन्स असेल तर त्याला सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. एका सेंटेन्समध्ये दोन इन्फॉर्मेशन जर दिले असतील तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज रवी अँड आय एम फ्रॉम पुणे. हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. अशा टाईपच्या स्टेटमेंटला आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स म्हणणार आहोत.